काय सांगू, म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये की असा काही रिपोर्ट येऊ शकतो. आणि मी खरं तर प्रशांत दादांचे मनपूर्वक सहकारी म्हणून नाही, पण एक माणुसकी म्हणून त्यांचे जाहीर आभार मानते की त्यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या रिपोर्टचा निषेध करते. मला विचारात हे बोलू नये, खरं मला शोभत नाही हे बोलणं, पण मला असं वाटतंय ते जाळून टाका तो रिपोर्ट. ऍक्च्युअली म्हणजे कुणाच्या तरी घरातली लेक गेलीये, त्या मुलांची आई गेलीये, कुणाची बायको गेलीये, कुणाची वहिनी गेलीये. इतका हे सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो, इतका चुकीचा. अहो आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहे, तुम्ही सगळे जाऊन आलाय. म्हणजे मला शॉकिंग आहे की किती असंवेदनशीलपणा एखाद्या महिलेबद्दल या राज्यात होऊ शकतो. हे धक्कादायक आहे. त्या दुसऱ्या 3 आम्ही तो अहवाल मानत नाही. मला असं वाटतं त्याला कचऱ्याच्या डब्यात तर नाही, त्याला जाळूनच टाकला पाहिजे. तो श्रेडर मध्ये कागद टाकला पाहिजे. आणि जी कोर्टात केस आज प्रशांत दादा जगताप लढतायत त्याच्या मागे आम्ही ताकदीने सगळे उभे राहणार आहोत. आणि जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण का ती या महाराष्ट्राची लेक आहे, मुलांची आई आहे, कुणाची तरी बायको, मुलगी, वहिनी आहे. हे सरकार विसरलं असेल, आम्ही माणुसकी विसरलेलो नाही. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, हा तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. आम्हाला या रिपोर्टवर विश्वासच नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्या सिरियसली घेत नाही. आम्ही डायरेक्ट कोर्टात गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा वेळ यांच्या कॉन्ट्रडिक्शन्स मध्ये घालवणार नाही. कारण का आम्हाला त्या महिलेला न्याय द्यायचा. याचं कारण असं, आमच्या एका बहिणीची हत्या झाली आहे या राज्यात, आम्ही आमच्या दुसऱ्या लेकीची किंवा बहिणीची हत्या होऊ देणार नाही. ते ऑब्व्हियसच आहे ना. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. एवढा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आलाय, प्रशांत दादांना कोर्टात का जावं लागतंय? कारण का आम्हाला न्याय मिळत नाहीये. आता सामान्य माणसाला सरकार जर न्याय नसेल देत तर आम्हाला कोर्टाची पायरी चढल्याशिवाय दुसरा काही मार्गच नाहीये. आणि आम्ही सगळे वर्बिटम फॅमिलीला भेटून आलेलो आहे. आम्ही डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. सरकारला त्यांच्या रिपोर्ट मधून कुणाला प्रोटेक्ट करायचं असेल तर तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण ह्या लेकीची हत्या ज्यांनी केली त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अर्थातच तुम्ही जर खोटे रिपोर्ट करायला लागल्या या देशामध्ये, हा देश कुणाच्या मनमानीने चालत नाही, संविधानाने चालतो आणि सत्याने चालतो. सत्यमेव जयते. आणि विजय नेहमी सत्याचाच होतो. कधी वेळा उशीर लागतो पण सत्याचाच विजय. मुख्यमंत्री असं म्हणाले होते की 3 दिवसामध्ये याबाबतचा कारवाई आहे ती आम्ही करू, पण आज 20 दिवस झालेले आहेत. कोणती ठोस कारवाई आहे ती कुठेही झालेली दिसत नाहीये. विषय कुटुंबीय हतबल झालेला आहे की एकीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते आणि त्यांच्या बाजूनं सरकारच्या बाजूने कुणीही बोलताना दिसत. प्रत्येक वेळी सरकार लागत नाही, आम्ही सक्षम होत. आणि मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मीडिया ताकदीने सत्याच्या बाजूने उभा आहे आणि आम्ही सगळे माणुसकी, ह्याच्यात कुठलाही पक्षाचा विषयच नाही. माणुसकीच्या नात्याने आपल्याला ही लढाई लढायची आहे. त्याच्यामुळे सरकारने कुठलाही निर्णय घेतला तर सत्य जे आहे हे सरकार लपवू शकत नाही. 5 तास ती महिला तिथे होती का? होती. तिला ब्लिडिंग होत होतं का? होतं. माणुसकीच्या नात्याने तिला टेबलवर घेऊन तिला ड्रिप लावून जे काय आहे ते करायला हवं होतं का? तर हवं होतं. 10 लाख रुपये मागणं योग्य होतं का? अर्थातच नाही. त्यामुळे ह्या गोष्टी एकदा समोर आल्यानंतर बाकीचा विषय राहतच नाही. आणि मी एकटी नाही, प्रशांत दादा एकटे नाही, तुम्ही सगळे त्यांच्या घरी जाऊन आलाय, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. त्यामुळे धक्कादायक आहे की इतकं असंवेदनशील सरकार, एका महाराष्ट्राची लेकेची हत्या होते आणि त्या हत्यारांच्या बाजूने हे सरकार उभं राहतंय. हे धक्कादायक आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार आहे.